पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला। बाळगोपाळांच्या निरागस हस्ते केक कापून आणि परिवार जनत तसेच हितचिंतकांच्या उपस्थितीत यंदाचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला। दत्ताभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। प्रभाग क्रमांक 38 मधील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे सदस्य तसेच अनेक सोसायटीचे अध्यक्ष आणि चेअरमन यांनी आवर्जून हजेरी लावली। या व्यतिरिक्त शैक्षणिक, आरोग्य, प्रशासकीय, साहित्य, कला, क्रीडा आणि पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देत दत्ताभाऊंच्या भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या। सदर प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या भाषणातून उपस्थितांनी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुणे शहरासाठी आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 38 मध्ये केलेल्या विकास कामांचं तोंड भरून कौतुक केले। शुभेच्छांचा स्वीकार करताना दत्ताभाऊ यांनी देखील आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानले। आलेल्या सर्व हितचिंतकांसाठी आणि शुभेच्छा देणाऱ्यांसाठी मित्रपरिवाराच्या वतीने स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। हा सोहळा दत्ताभाऊंच्या जनसंपर्काची आणि त्यांच्या कार्याची पोचपावती देणारा ठरला। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरामधील असंख्य नागरिक, त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या भगिनी, त्याचप्रमाणे आमचे सगळे युवक सहकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आल्यात। त्यांच्या शुभेच्छांचा मी आदर करतो आणि नक्कीच ही शुभेच्छा म्हणजे माझ्यावरती वाढणारी ही जबाबदारी आहे। त्याने अत्यंत विश्वासाने आज ते माझ्याकडे आलेले आहेत। नव्याने समाविष्ट झालेला हा 38 नंबरच्या प्रभागामध्ये हा भाग सर्व नव्याने समाविष्ट झाला। नक्कीच या भागामधील अनेक गोष्टी ज्या काही असतील त्या सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेलीच आहे आणि यामध्ये या परिसरामधील सर्वच नागरिक बंधू भगिनी याचे आशीर्वाद आणि सहकार्य नक्की मला राहील आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला त्यांनी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वच नागरिकांचे मनपूर्वक असे आभार मानतो। धन्यवाद। हा पुणे शहरामध्ये जटिल बनलेला आहे, परंतु आपण जर सातारा रस्ता जर बघितला तर सातारा रस्त्यावरती सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाण पूल या ठिकाणी झाल्यानंतर बालाजीनगर किंवा असं सातारा रस्त्यावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे आणि या उड्डाण पुलाच्या माध्यमात झाल्यानंतर कात्रज असेल, आंबेगाव असेल, या भागाचा विकास होण्यास फार जलद गतीने विकास त्या भागाचा झाला आणि ज्या पद्धतीने जलद गतीने विकास झाला त्या पद्धतीने त्या भागाच्या समस्याही तेवढ्याच वाढलेल्या आहेत। त्या भागामधील सुद्धा वाहतुकीचा रहदारीचा, त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याच्या विषयक पण प्रश्न त्या भागातले अजून आहेतच, पण ते सोडवणं हे क्रमपात्र आहे आणि ते सोडवले गेले पाहिजेत। ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच अग्रेसर अशी भूमिका माझ्याकडनं घेतली जाईल अशी विश्वास मी या निमित्ताने देऊ इच्छितो। मी जर पाहिलं किंवा माझं जर कामाची पद्धत जर आपण जर पाहिली तर मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत नाही। नागरिकांच्या अडीअडचणी असतील, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न असतील, हे सोडवणे हे माझं कर्तव्य समजतो। ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा निवडणुका होतील, अजूनपर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे निवडणुकांची रणनीती वगैरे असे प्रश्न आता माझ्या डोळ्यासमोर काहीही नाही आहेत। त्यामुळे त्या पद्धतीने मी कोणतेही काम करत नाहीये। या परिसरामध्ये ज्या नागरिकांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो।